प्रिय मित्रांनो, आज सोमवार 17 मार्च आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये दानियल आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तो आपल्या सर्व लोकांच्या वतीने क्षमा मागतो। विशेषतः जे त्यांचे प्रमुख नेते आहेत आणि जे संदेष्टे सेवक किंवा इतर प्रकारचे नेते आहेत की ज्यांनी त्यांचं कार्य केलेलं नाही आणि ते त्यांच्या कार्याला तोकडे पडलेले आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने दानियल स्वतः परमेश्वराकडे क्षमा मागतो आणि आपल्या प्रजेचं देवाने रक्षण करावं म्हणून त्याला विनंती करतो। हो माझ्या प्रिय मित्रांनो, अनेकदा आपण पाहतो आपले नेते जे जबाबदार व्यक्ती आहेत, मग ते धर्मगुरू असो किंवा आपले राजकीय नेते असो, आपले सामाजिक नेते असो, अनेकदा त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की कुठेतरी ते अपुरे पडतात आणि त्यांच्या हातून नको त्या चुका होतात आणि म्हणून त्यांनी देखील क्षमा मागणे आवश्यक आहे। परंतु दानियल हा परमेश्वराचा हा नेता असल्या कारणाने आणि परमेश्वराचा संदेष्ट असल्या कारणाने तो सर्वांच्या वतीने क्षमा मागतो। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात देखील आपण पाहतो की येशू ख्रिस्त देखील दयाळू आहे आणि तो दयेने लोकांना त्यांच्या पापांची क्षमा करतो आणि विशेषतः जे लोक खरोखर ज्यांना दयेची गरज आहे त्याला तो मुक्त करतो। ह्या अशा दृष्टिकोनातून की ज्यांना दयेची गरज आहे त्याने देवाकडे क्षमा मागावी आणि त्याने पुढे येऊन देवाला सांगावं, आपल्या स्वतःचं कन्फेशन करावं आणि त्याद्वारे देवाची क्षमा मिळवण्याचा प्रयत्न करावा। कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की तुम्ही स्वतः ज्या प्रमाणात तुम्ही ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला परत मिळणार आहे। म्हणून तुम्ही स्वतः जर इतरांना क्षमा केली असेल, जर तुम्ही स्वतः इतरांना समजून घेतलं असेल, तुम्ही इतरांना मार्गदर्शन केलं असेल, तर परमेश्वर तुम्हाला देखील तुमच्या पापाची क्षमा करून तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य पातळीवरती ठेवील आणि तुमचं तारण करेल। या अनुषंगाने प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण एखादा मनुष्य शिंग भरून देतो तेव्हा परमेश्वर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला देतो हे विसरू नये। म्हणून माणसाने उदार असावं, माणसाने क्षमाशील असावं आणि त्याबरोबरच परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याने वागावं अशी आजच्या दोन्ही वचनातून आपणास अपेक्षा आहे।